नमस्कार श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत स्वामी महाराजांची अजून एक कथा. श्री स्वामी समर्थांना आई का म्हणतात या मागील कथा आपण जाणून घेऊया. ब्रह्मांड नायक किंवा स्वामी समर्थ माऊली अशा नावाने स्वामी समर्थांचे भक्त त्यांना प्रेमाने आणि श्रद्धेने आवाज देतात. असं असलं तरी काही भाविक स्वामी समर्थांना आई अशी देखील हाक मारतात. अनेक भक्तांच्या घरात स्वामींचा फोटो हा देवीच्या रूपातला देखील दिसतो. स्वामीच्या देवी रूपाची देखील एक कथा सांगितली. काय आहे ही कथा? यामागील कथा काय आहे? अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ यांना दत्तगुरूचे तिसरे अवतार मानले जातात. अनेकाच्या घरी स्वामींच्या देवीच्या अवतारातील फोटो दिसतो. तर काय झालं असं की एकदा स्वामी महाराज बाळप्पा महाराज आणि सुमारे 100 गावकरी हे कोनाळी गावच्या जंगलातून प्रवास करत होते. पायी प्रवास असल्याने संध्याकाळ झाली होती, तरी अजून बराच प्रवास बाकी होता. दिवसभर चालून सगळ्यांना भूक लागली होती. पायपीट करून शरीर थकलं होतं. भुकेने व्याकुळ झालेल्या भक्तांची अवस्था स्वामींना दिसली. त्यावेळी स्वामींनी भक्तांना सांगितलं की बाळांनो, आज तुम्हाला जेवायला वाढायला साक्षात अन्नपूर्णा देवी उपस्थित असणार आहे. स्वामींचे हे शब्द ऐकून सगळ्यांनी डोळे मोठे केले. स्वामींच्या बोलण्यावर काय व्यक्त व्हावं हे कोणालाच काही कळत नव्हतं. स्वामींच्या मागे त्यांचे 100 भक्त पायी प्रवास निरंतर करत होते. संध्याकाळी मग काही वेळाने रात्र झाली. आता मात्र त्या 100 गावकऱ्यांना एक पाऊल पुढे टाकणं देखील अशक्य वाटू लागलं होतं. पण म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अगदी तसंच काय झालं. भक्तांना स्वामी म्हणाले, त्या पलीकडच्या घरात अन्नपूर्णा देवी तुमची वाट पाहत आहे. भक्तांनी स्वामींच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे भक्तगण त्या घरात गेली आणि आश्चर्यचकित झाले. घरात पाहतात तर काय, एक सुवासिनी स्त्रीचं दर्शन झालं त्यांना. त्या स्त्रीच्या डोळ्यात कारुण्य दिसत होते. ही कोणी साधी स्त्री नव्हती, ही नक्कीच देवीचा अंश आहे. भुकेने व्याकुळ झालेल्या भक्तांनी ओळखलं होतं. या सुवासिनी स्त्रीने त्या भक्तांचं आदराने स्वागत केलं आणि त्यांना जेवू घातलं. या 100 जणांच्या जेवणाची तिने आधीच सोय करून ठेवली होती. तिच्या हाताचं जेवण करून भक्त तृप्त झाले, पोट भरून जेवले. केलेल्या त्या भक्तांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू होते. त्यानंतर स्वामींनी भक्तांनी विचारलं की ही स्त्री कोण होती? त्यावर स्वामी म्हणले की ती दुसरी तिसरी कोणी नसून माता अन्नपूर्णा देवी होती. भुकेने व्याकुळ झालेल्या तुम्हाला जेवू घालण्यासाठी ती माझ्या रूपातून प्रगट झाली होती. जशी आई आपल्या लेकराची भुकेने व्याकुळ झालेले पाहून कासवीस होते, तेच प्रेम तिच्या वात्सल्यात आणि तेच मातृत्व स्वामींचे त्यांच्या भक्तांसाठी आहे. स्वामी आपल्या भक्ताची आईच्या मायेने काळजी घेतात, चुकल्यावर डांटतात, तसंच अडचण असताना सावरतात देखील. म्हणून स्वामींना आईचा दर्जा त्यांच्या भक्त देतात आणि म्हणूनच स्वामींना स्वामी आई असंही म्हटलं जातं. स्वामी समर्थ माझी आई. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.